त्याबद्दल आपलं धन्यवाद. आपण पाहतो एका बाजूला खडकवाडी दुसऱ्या बाजूला वडाचीवाडी दोन्ही संघ आज एकमेकांसमोर जोरदार अपील आणि बॅटची कडा दुसऱ्या बॉलवर विकेटचं पतन गोल्डन डकची शिकार प्रवीण निरगुडा बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज अनंत आलाय. एक चांगला अष्टपैलू यावेळेस मैदानात तिसऱ्या क्रमांकावर जात असताना वन डाऊनचा बासमान फावया अनंत एंटर झालाय क्रीजवर. चांगली गोलंदाजी होतीये. पहिला बॉल पाहिला गोलंदाज जनार्दनचा डॉट आला. दुसरा बॉल अगदी चांगला फेकला त्यानंतर विकेट आणि हा तिसरा बॉल होती सुरुवात तिसरा फलंदाजाला. हा बॉल खुला टाकायचा. इथे पुन्हा एकदा डॉट बॉल P1चं षटक कसं टाकलं जाईल याचं मात्र जिथं जागतं उदाहरण आपण मैदानात पाहतो जनार्दनकडून. 4 ओव्हरची मॅच आणि या 4 ओव्हरमध्ये आतापर्यंत बॉल मात्र डॉट फेकले 3. गोलंदाज पाहतोय आपण मैदानात जनार्दन पुन्हा एकदा सज्ज. हा बॉल स्विंग अँड मिस गतीमध्ये परिवर्तन लांब ठेवला जातो फलंदाजापासून आणि हा देखील डॉट बॉल. अगदी पाहिलं गेलं सलामीचा फलंदाज नॉन स्ट्राईकला जशाचा तसा उभा आहे या पहिल्या ओव्हरमध्ये. दीपक पव्या कुठेतरी माशासारखा तडफडतो स्ट्राईकसाठी परंतु बॉल मात्र फलंदाज स्ट्राईक द्यायला तयार नाहीयेत. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज अगदी फलंदाजापासून बॉलला लांब ठेवलं. डॉट आला पुढचा बॉल. हा बॉल आडवा बॅटने केलाच होता. पुन्हा एकदा जोरदार अपील आणि वाईट बॉल. बराच उशिरानंतर टीम खडकवाडी संघाचं खातं खोलत असताना बोनसच्या स्वरूपात एक धाव फलकावर श्री गणेशा झालाय. टीम ओमसाई खडकवाडी संघाचा 1 धावेने. पुढचा बॉल आतापर्यंत चांगली लेन दिशा होती परंतु थोडीशी जागा भरली आनंदाने शफल झाला तसा व्हाईट बॉल आला. पुढचा बॉल पुन्हा एकदा जागा भरली. झेल उडाला. झेल खाली शतक थर्ड मॅनला चुकी नसेल आणि अगदी स्वस्तात पहिल्याच ओव्हरमध्ये धक्का क्रमांक दुसरा लागत असताना टीम ओमसाई खडकी संघाला नवीन फलंदाज मैदानात रोहिदास आल्या बॅटचा फेस केलाय. बॉल चालाय सीमारेषा पार. बराच उशिरानंतर ओव्हरचा शेवट गोड करत असताना रोहिदासच्या बॅटमधून आलाय. हा खाता खोलत असताना चौकार. चला व्हॉलेंटियर चारी बाजूला राहायचंय. लेफ्टी बॉक्समध्ये स्ट्राईकला चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या वेळ न घेता. लेफ्ट हँड बॅटर दीपक निरगुडा ज्याची ख्याती आहे चौकार षटकार म्हणून ओळखला जातोय. आता हा फलंदाज सलामीला आलाय आणि त्याला मात्र बराच उशिरानंतर 6 बॉल नॉन स्ट्राईकला थांबावं लागलं आणि बराच उशिरानंतर मात्र स्ट्राईक मिळाली आहे. पाहूया कशा प्रकारे दुसऱ्या ओव्हरला होती सुरुवात आणि दुसऱ्या ओव्हरचा खेळ कशा प्रकारे खेळला जातोय दीपक निरगुडाकडून. नवीन गोलंदाज अशोक गोलंदाजी ट्रॅकवर. पुढचा बॉल
गोलंदाज दीपक साठी दुसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडला फलंदाज लेफ्ट हँड बॅटर दीपक निरगुडा ख्याती आहे झेल उडालाय आणि इथे पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. गोल्डन डकची शिकार. बिग विकेट डाऊन. दीपक निरगुडा बॅक टू द डगआउट. रवी आलाय नवीन बॅट्समन. अगदी स्वस्त बाद होत असताना आपण पाहिलं सलामीची जोडी डगआउट मध्ये विश्राम करते. त्यानंतर वन डाऊनचा फलंदाज देखील बाद झाला. आता मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. टू डाऊनचा फलंदाज रोहिदास आणि 5व्या क्रमांकावर आलेला बॅट्समन रवीला पाहूया कोणताच फलंदाज जबाबदारी घेतोय मैदानात. एका बाजूला वडाचीवाडी दुसऱ्या बाजूला खडकवाडी. अगदी दूरवरचा प्रवास करून या खारोखरांच्या प्रेमाखातीर इथपर्यंत हा वडाचीवाडी दिलेल्या वेळेत इंटर झालाय आणि चांगला खेळ करताय मैदानात. हा बॉल फेकून द्यायचा होता. आडवा बॅटने फेकण्याच्या नादात बॉल झालाय डॉट. चांगला बॉल. सुरुवात चांगली गोलंदाज. अगदी गोलंदाज जनार्दनच्या पायावर पाऊल ठेवून मात्र गोलंदाजी केली जाते अशोक कडनं. पहिल्या बॉलवर केले विकेट. दुसरा बॉल आला डॉट आणि तिसरा बॉल गोलंदाज फलंदाज रवीसाठी. अगदी कानमंत्र देत असताना रोहिदासला पाहतोय ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय पहिल्या बॉलवर. हा बॉल पंच केलाय उडवलाय. बॉल खाली शतक धावतोय. गलीमध्ये बॉलला फेकून दिलाय. 3 शतक बॉल खाली उचली करते फेकी करेल तोपर्यंत मिळतील 2 धावा. पुढचा बॉल यावेळेस फटका फसलाय आणि फाईन लेगला. चांगला असेल. काय क्षेत्ररक्षण करताय. एकही चुकी करायला तयार नाहीये क्षेत्ररक्षक टीम वडचवाडी संघाचा. जेव्हा जेव्हा झेल उडाली तेव्हा तेव्हा झेल मात्र टिपली जाते. मग ती 38 मध्ये असो किंवा 6 मध्ये चांगली मात्र क्षेत्ररक्षण केलं जात आहे. अगदी क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीच्या जोरावर आतापर्यंत खडकवाडी टीम मात्र बॅकफुटवर येऊन धक्का क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर जात असताना पाहतोय आपण रवीच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानात इंटर झालाय मयूर. पुढचा बॉल हा बॉल सोडून दिलाय. वाईट बॉल. दंडित केलं जाईल गोलंदाजाला. आणि तिथंच जनार्दनचा विचार केला त्याने देखील ओव्हरमध्ये एक वायर फेकला होता आणि हा गोलंदाज अशोक देखील ओव्हरमध्ये एक फाईट फेकतोय. परंतु पाहूया अजूनही काही बॉल शिल्लक असतील आणि या बॉलवर किती धावा एकवटल्या जातील. मयूर डान्सिंग द ग्राउंड. इथे मात्र धाव चोरली जातीये. चांगली धाव. पुढच्या धावेसाठी रवी नकार देतोय. लेग बायच्या स्वरूपात धावा जोडल्या जातात धाव फलकावर. एक अगदी कुठेतरी खडकवाडी टीमची गाडी मात्र ट्रॅफिक मध्ये अडकली आहे. तिला ग्रीन सिग्नल मिळेल का पाहूया. रोहिदासने पंच केलाय. थर्ड मॅनला शतक चांगलं झालंय. तू माय आणि इथे फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 5 टीम खडकी संघाला.
पुढचा बॉल गोलंदाज मैदानात पाहतो आपण करणला. हा बॉल फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक. स्वतः गोलंदाज झाली चूक आणि धावली लगेच रन. जीवदार मिळालाय फलंदाज रोहिदासला. कारण टीम खडकी संघाला माहिती आहे या रोहिदासची विकेट खूप गरजेची आहे मैदानात. कारण तब्बल विकेट गेलेत मैदानाच्या बाहेर टीम खडकी संघाचे. आपण पाहू शकाल 5 आणि जबाबदारी घ्यावी लागेल रोहिदासला. हा बॉल अपील केली जाते आहे आणि लगेच धाव चोरली जाते आहे. हॅलो पुढचा बॉल गोलंदाज. हा फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हरी लॉंग ऑफच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार षटकार. स्वागत. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली धावतायत. 2 क्षेत्ररक्षक एकदा पुन्हा दुसऱ्या धावसाठी रवी निघालाय आणि रोहिदासच्या मधून पुन्हा एकदा 2 धाव पूर्ण या ओव्हर मध्ये तुटून पडला जातोय. फलंदाज रवी अगदी मात्र धावा जमावायला लागतील. विकेटचं मात्र पतन झालंय आणि त्यानंतर मात्र धावा जमावायला लागतील. 19 धावा धावफलकावर आपण पाहू शकाल. 5 गाड्यांच्या मोबदल्यात टीम खडकवाडी संघाचा. पुढचा बॉल पुन्हा एकदा रोहिदास स्ट्रायकिंग इनला ज्याचा बॅट मधून एक षटकार आलाय. पुढचा बॉल फटका चांगला. स्वीट ऑफ साऊंड. क्षेत्ररक्षक झेल खाली. चांगला झेल. अंदाज चांगला. झेल चांगला आणि संपलाय रोहिदासचा खेळ. विकेट. झाली सुरुवात. वाईटची मागणी आणि यस इट इज वाईट. पहिलाच बॉल फेकत असताना खराब बॉल इथे मात्र फेकला जातोय. गोलंदाज हिरामन गोलंदाज ट्रॅकवर. सुरुवात चांगली झाली आहे यावेळेस. 20 धावा धावफलकावर. शेवटची ओव्हर. शेवटच्या ओव्हर मधला पहिला बॉल कशा प्रकारे फेकला जातोय पाहूया पुन्हा एकदा. फसवा बॉल. गतीमध्ये परिवर्तन. पंच वळतायत आणि खराब बॉल. पुन्हा एकदा वाईट आला. 21 धावा. 21 लॉस ऑफ 6 विकेट्स. पुढचा बॉल पाहूया. दोन्ही बॉल मात्र फेकले. दोन्ही वाईड आले. फलंदाज पुढचा बॉल कशा प्रकारे खेळतोय. स्लो डिलिव्हरी खोदून काढलाय. बॉल खाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षक. चांगला थ्रो आलाय. एकच धाव. पुढचा बॉल हा देखील सरळ रेषेत खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. इथे मात्र चांगला खेळ केला जातो दोन्ही फलंदाजापासून. जरी मोठा फटका येत नसला तरी मात्र डॉट बॉल जरी येत नाहीये. धावा येतात आणि ह्या धावा जमवायला लागतील. एक एक धाव खूप महत्वाची आहे.
टीम खडकवाडी संघाला. पाहूया पुढचा बॉल. पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज. यावेळेस आडवा बॅटने केला होता नो बॉल. इथे मात्र नो बॉल आलाय. आता मात्र उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल फलंदाजाला फ्री हिट. नैतिकला पाहतोय फ्रीटचा बॉल कशा प्रकारे खेळला जाईल. कशा प्रकारे खेळ केला जाईल. अगदी आपण मैदानात जोडी पाहतोय नैतिक आणि भरत. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज शेवटची ओव्हर. फुटॉस बॉल गतीमध्ये परिवर्तन. हा आलाय डॉट बॉल. फ्रीटचा बॉल होता मिस झाला आणि डॉट आला. पुढचा बॉल नैतिकसाठी. इथे मात्र पंच केलाय. झेल उडालाय. झेल खाली स्वतः गोलंदाज. बॉलवर इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं आहे. झेल टिपला जातोय. काय क्षेत्ररक्षण होतं मैदानात टीम मोळाचीवाडी संघाकडून. अगदी धक्का क्रमांक 7 लागत असताना टीम खडके संघाला नवीन फलंदाज प्रशांत मैदानात इंटर झालाय. पुढचा बॉल. हा बॉल डॉट आलाय. चांगला बॉल आहे. पुढचा बॉल. हा फटका चांगला आहे. क्लास आहे. आणि इथे मात्र तीस धावा टीम वडाचीवाडी संघाला. जायचं लगेच बॅट्समन मैदानात. क्षेत्ररक्षण साधून घ्या टीम खडकवाडी. फावया. तर त्याच दरम्यान आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे खजिनदार अगदी आमचे जवळचे मित्र रवीजी हिरवे साहेबांचं इथे आगमन झालंय. व्यासपीठावर यायचे साहेब. आपलं या व्यासपीठावर हार्दिक हार्दिक सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. तर आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम खडकवाडी. आणि फलंदाज जायचं मैदानात. कोणत्याही प्रकारचा बैल न घेता जायचं मैदानात. तीस धावा दाखल झाल्यात. 24 बॉल आणि 31 ची गरज. बॅट्समॅन चला. सलामीची जोडी मैदानात जात असताना जनार्दन आणि अनिल. फिल्डिंग लावा. फलंदाज इंटर झालेत क्रीजवर. जनार्दन आणि अनिल. 24 बॉल 31 ची गरज. पाठलाग करायचा आहे. फावया एक ऑलराऊंडर खेळपट्टीवर जात असताना टीम वडाचीवाडी संघाचा.
तर स्ट्राईकला फलंदाज जनार्दन, नॉन स्ट्राईकला अनिल, गोलंदाज ट्रायकर गोलंदाज फिरकीचा जादूगार अनंथा. पाहूया अनंता आलाय एका बाजूला पुराणा छावाल. आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅकवर अनंताला दोन्ही बाजूनी मात्र ओलवण्याची शैली या गोलंदाजामध्ये पाहतोय आपण. एक चांगला अष्टपैलू खेळाडू टीम खडकवाडी संघाचा. 24 बॉल आणि 31 ची गरज. पंचांच्या उजव्या बाजून पहिला बॉल फेकला जाईल. P1च्या षटकाला होती सुरुवात. फुल टॉस बॉल. समालोचन कक्षाला सलामी देत असताना पहिल्या बॉलवर भव्य दिव्य स्वागत. गोलंदाज अनंताचं आलाय षटकार जनार्दन. पहिलाच बॉल षटकार आलाय अगदी समीकरण. आता 23 बॉल आणि 25 ची गरज. हा बॉल फटका फसलाय. झेल खाली रवी. पाहूया अंदाज घेतो आणि चांगला झेल. संपलाय फलंदाज जनार्दनचा खेळ. डिझाय राजेश आलाय वन डाऊनला. पाहूया पहिल्या बॉलवर षटकार. दुसऱ्या बॉलवर षटकाराचं प्रत्युत्तर. विकेटचं पतन पुन्हा एकदा. हा बॉल फुल टॉस होता. दिशा दिली क्षेत्ररक्षक आहे रोहिदास कडून झाली चूक आणि इथे बॉल झालाय जमिनीला गुदगुल्या करत. रन स्मृती 4 चौकार. हा बॉल फसवा फेकला. स्विन अँड मिस. डॉट बॉल. हा बॉल चांगला फटका आहे. बॉल चालाय शॉर्ट फाईन लेगला बीट करून. रन स्मृती 4. हा आलाय स्कोर लेगला चौकार. चांगले इथे मात्र फलंदाजी होतीये मैदानात. आपण पाहू शकाल एका बाजूला जनार्दन बाद झाला. दुसऱ्या बाजूला लगेच फलंदाज इंटर झाला आणि त्या फलंदाजाच्या बॅटमधून चौकार देखील आलाय. नॉन स्ट्राईकला सलामीचा फलंदाज अजूनही पाहतोय. हा बॉल जोरदार अपील शरीर जाऊन आदलला. बॅटची खडा. ओव्हरचा शेवट गोड. डॉट बॉल. आणि या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक धावा झाले 14. येणारे 18 बॉल आणि 17 ची गरज टीम वडचवाडी संघाला. घ्या टीम खडकवाडी जास्त बैल न घेता 5 शतक बाहेर लावायचं आहे.
पुन्हा एकदा फिरकीचा जादूगार भानुदास या वेळेस गण आणलाय गड्याना. बॉस आलाय गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि बॉस स्लो झाला. लगेच 2 धावत सोडल्या आणि पाहतो स्ट्राईकला ज्याने 6 बॉल नॉन स्ट्राईकला वेट केला आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर स्ट्राईक आले आणि त्यानंतर दुहेरी धाव चोरली जाते. पुढचा बॉल फावया गोलंदाज भानुदासचा. पुन्हा एकदा एक फिरकीचा जादूगार. हा बॉल कट केला हलक्या हाताने. चांगलं क्षेत्ररक्षण थ्रो चांगला आलाय. धाव मात्र चोरली जाते. एक धाव धावकर ऍड केली जाईल. 16 बॉल 14ची गरज. अगदी निर्णायक षटक आहे या ओव्हरमध्ये. चांगले बॉल फेकावे लागतील. अगदी 2 ओव्हर जर चांगल्या पडल्या तर चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल भानुदासचा. राजेश पाथय चांगला बॉल आहे. हा बॉल देखील चांगला आहे. अगदी असे बॉल फेकावे लागते टीम खडकवाडी संघाला. चांगली गोलंदाजी होते. चांगली गोलंदाजी होते गोलंदाज भानुदास कडून. पुढचा बॉल पुन्हा एकदा मिस झालाय. काय गोलंदाजी होती गोलंदाज भानुदास. फिरकीचा जादूगार. बॉल पडल्यानंतर सुविनान मिस फिंगर रोल केली जाते. बॅक टू बॅक 3 बॉल डॉट फेकलेत. पहिल्या बॉलवर दुहेरी धाव. दुसऱ्या बॉलवर एक खेरी आणि त्यानंतर 3 बॉल डॉट. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज भानुदासचा. लांब ठेवलाय. झेल उडालाय. झेल खाली दीपक निरगुडा आणि त्याच्याकडून चुकीची अपेक्षा नसेल आणि इथे धक्का क्रमांक दुसरा. शेवट गोड करत असताना शेवटच्या बॉलवर आलाय विकेटचं पतन. ठोको ड्रीच आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज दीपक. इथे मात्र आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे कमिटी मेंबर अगदी आमच्या जवळील मित्र पारिवारिक सदस्य मनोज उघडे साहेबांचं आगमन झालंय व्यासपीठावर. त्यांचं देखील सरचे स्वागत आहे. एक चांगले समालोचक आपण पाहू शका. पहिला बॉल आलाय डॉट. गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर डिलिव्हरी स्विन अँड मिस. आपण पाहू शका फिंगर रोल केली जाते.
आता मात्र 11 बॉल 14ची गरज. या ओव्हरवर या सामन्याचं भवितव्य मात्र अडकून आहे. पाहूया स्ट्राईकला फलंदाज सलामीचा बॅट्समन अनिलला पाहतोय कशा प्रकारे बॉल केला जाईल. हा बॉल चाललाय गोलीच्या वेगाने. फाईन लेगला बॉल ड्रायव्हर होतोय. रन्स मिळतील 4 4 4. हा लाय चौकार. पुन्हा एकदा फाईन लेगला बॉल जाईल. अगदी मात्र आडवा बॅटने खेळला जातोय. चांगली बॅटिंग करत असताना सामना मात्र खुला केला जाईल फलंदाज अनिलच्या बॅट मधून. 9 बॉल आणि 6ची गरज. पुढचा बॉल. हा बॉल वाईड आहे. खराब बॉल. अगदी मात्र या ओव्हरमध्ये सामना खुला केला जातोय टीम मोडाचवाडी संघाकडून. आता मात्र 5 धाब्याची गरज आहे. अजून मॅच संपलेली नाहीये. काही बॉल डॉट फेकले गोलंदाज दीपकने तर शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच येईल. आणि शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच आली तर शेवटच्या बॉलवर देखील यायला वेळ लागणार नाहीये. परंतु क्रिकेटमध्ये झरतरला महत्व नाहीये. एकच धाव रिस्क घ्यायला तयार नाहीये टीम वडाचवाडी संघ. आता फलंदाज पाहूया. नवीन फलंदाज आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडला रमेश. अद्याप कोणताही बॉल खेळला नाही. पहिल्या बॉल मध्ये फेस केला जाईल गोलंदाज दीपकचा. पहिला बॉल मिस झालाय. चांगला बॉल. असे बॉल टाकणं खूप गरजेचं आहे खडकवाडी टीमला. आता मात्र शेवटचा बॉल चांगला फेकला जाईल का. डॉट आला तर सामन्यात मजा येईल. पाहूया शेवटच्या ओव्हरवर मॅच येईल का. 7 बॉल आणि बनवायचे 4 धावा. पुढचा बॉल गोलंदाज दीपकचा. हा बॉल खोदून काढलाय. झेल उडालाय. बानुदास झेल खाली धावतोय. कव्हर होईपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत आहेत. नकार दिलाय. चांगला प्रयत्न. आता मात्र समीकरण 6 बॉल आणि 2ची गरज. ओव्हरची समाप्ती. ओव्हरचा शेवट झालाय आणि त्यानंतर 2 बॉल 2 धावेची गरज. 6 बॉल मध्ये बनवायचे 2 धावा. भरत आलाय गोलंदाज ट्रॅकवर. 6 बॉल 2ची गरज. शतक लावलं जात आहे. फावया. स्ट्राईकला फलंदाज अनिल. सलामीला आला. एका बाजूने धावांचा किल्ला लढवतोय. हा बॉल खराब आहे. वाईट बॉल. आता मात्र 6 बॉल 1 धावेची गरज. फुल टॉस बॉल. इथे मात्र मिसफील्ड आणि धाव चोरली जाते. विजयी धाव आली आहे अनिलच्या बॅट मधून. ओव्हर आपण पाहतोय 5 बॉल राखून मात्र सामना विजयी झालाय टीम वडाचवाडी. हार्ड लक टीम खडकी संघ आणि बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी टीम वडाचवाडी.